नमस्कार, क्रिशा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. भूक लागली आणि पटकन काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर आपल्याला सर्वात आधी मॅगी आठवते. ही एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ही आपण आता हेल्दी रेसिपी कशी बनवायची ते पुढं आपण पाहूया. सर्वात आधी चिकन घ्यायचं आहे 200 ग्राम आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 पॅकेट मॅगीचे ते घ्यायचे व मॅगी मसाला वेगळा काढून घ्यायचा आहे. दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता मॅगी मसाला त्यात टाकून घ्यायचा आहे. मॅगी मसाला आपण हा चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठे कुठे मॅगी मसाला हा त्याच्या गाठी बनतात. तर तुम्ही पाहू शकतात, हे बघा, जे कढईच्या एका बाजूला आहे, हे बघा, हे गाठ बनली. तर ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. माझी मुलगी मदत करते. दीदी काय बनवते तू? काय बनवते ग? दीदी काय बनवते? मॅगी. मॅगी कुठली? चिकन? कुठली कुठली? आता आपण याच्यात चिकन टाकूया. पाणी असं गरम झालेलं आहे. हे आपण जरासं शिजवून घेऊया. मोठा खूप घ्या तर थांबा आता. थांब. अरे बापा, हा ना. थांब. काय करते तू? हे झालं का ग? का अजून काय? चिकन चांगलं बॉईल झालेलं आहे. आता आपण ते काढून घ्यायचं आहे. चिकन असं क्रश करून घेते, तुकडे तुकडे बारीक. आता वरतून आणखी मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे व छान मिक्स करून घ्यायचं आहे. मॅगी छान झालेली आहे. आता आपण ती काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये. मॅगी काढून झाल्यावर आपण त्यावर चीज टाकणार आहे, किसून बारीक बारीक, जेणेकरून त्याला चीजचं फ्लेवर येणार. आता वरतून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व त्यावर ऑरिगॅनो हा मसालाही देखील टाकायचा आहे. आता टाकूया चिली फ्लेक्स. हे मसाले टाकल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पिझ्झा खात आहे आणि तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही मॅगी खात आहे की पिझ्झा. आपली डिश रेडी झालेली आहे. तर ती आपण सॉस बरोबर
सर्व करू शकता। आणि ही रेसिपी कशी झाली हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।